मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब का करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. तर पुण्यात्मांनो, हे तीर्थ कसे तयार झाले? आता जसे एक अमरनाथ धाम आहे, हे कसे बनले? पार्वती मातेला भगवान शंकरांनी त्या एका स्थानी सुकलेल्या वृक्षाखाली एकांत स्थानी जो मंत्र दिला होता, प्रथम मंत्र, तो मंत्र हा दास तुम्हाला सांगतोय. याला मोक्ष मंत्र असे म्हणतात. यातून मोक्षाची प्राप्ती होते. तर जिथे पार्वती मातेला हा उपदेश प्राप्त झाला, भगवान शंकरांनी हा मंत्र पार्वती मातेला दिला, हा अमर मंत्र, तर त्या पार्वती मातेसाठी ते स्थान अमरधाम आहे, तुम्हा आम्हासाठी नाही. आता जसे हे तीर्थ आणि हे अमरधाम जसे कसे, बरवालामध्ये हा मंत्र कुणाला मिळाला तर बरवाला झालं त्याच्यासाठी अमरधाम. आता इथे बरवालामध्ये आणि इथे अजून कोणीही नाही, सर्व काही सुन्न पडलेले आहे. जसे एखाद्याने करोथा आश्रमात दीक्षा घेतली होती तर त्याच्यासाठी ते अमरधाम करोथा आहे. आता तिथे कोणी नाही, हा दास इथे बसलाय, तर तिथे करोथामध्ये डोकं ठेवून काही उपयोग नाही. या दासाची वचने इथे ऐकाल, सत्संग कराल, आशीर्वाद प्राप्त कराल, तर इथेच तुम्हाला लाभ प्राप्त होईल. तर अमरधाम जे आहे ते एक आदरणीय स्मारक तर आहेच, की या ठिकाणी एक अशी घटना घडली होती, परंतु तुम्ही तेथे जाण्याने तुम्हाला कसलाच लाभ प्राप्त होणार नाही. असा संत शोधावा लागेल ज्याच्यापाशी जो अमर मंत्र असेल, आणि भले तो मंत्र बरवालाच्या एखाद्या गल्लीत प्राप्त झाला तर तेच तुमच्यासाठी अमरधाम आहे. त्या मंत्राने मोक्ष मिळेल, त्या स्थानाने नाही. तर पुण्यात्मांनो, हे तीर्थ कसे तयार झाले? आता यात अनेक मतं आहेत की एक ऋषी होता, त्याने तिथे बसून साधना केली आणि त्याने मोक्ष प्राप्त केला. तर पुण्यात्मांनो, जसा एक खलबत्ता असतो सामग्री कुटायचा, औषधे कुटायचा, लोखंडी 1.5 फुटाचा मुसळासारखा, 1 फुटाचा, 1.5 फुटाचा किंवा 2 फुटाचा आणि 9 इंच रुंद, तर तो खलबत्ता एकाचा त्याच्या शेजाऱ्याने मागितला आणि त्याने त्यामध्ये काही होम हवनाची सामग्री कुटली आणि खलबत्ता साफसूफ करून पुन्हा ज्याचा होता त्याला देऊन टाकला. ज्यांचा होता. रात्री जेव्हा ती व्यक्ती विश्राम करू लागली तेव्हा त्या खलबत्त्यामधून सुगंध येत होता. त्याने पाहिलं की हा सुगंध कुठून येतोय. पाहता पाहता त्याच्या लक्षात आलं की हा सुगंध तर खलबत्त्यामधून येतोय. त्याच्या लक्षात आलं की हा खलबत्ता तर शेजारी घेऊन गेला होता, त्यात त्याने काही सामग्री कुटली. तर पुण्यात्मांनो, त्याने सगळी सामग्री काढून घेतली आणि ते साफसूफ करून परत देऊन टाकला. तरी सुद्धा त्यातून सुगंध येतोय. ती जी सामग्री कुटली होती ती एक भिन्न वस्तू आहे. त्याचा सुगंध जो खलबत्त्यामध्ये थोड्या बहुत प्रमाणात राहिला होता तो एखाद्या दिवसानंतर निघून जाईल. आता हे तीर्थ म्हणजे एक खलबत्ता समजा, आणि जशी त्या ऋषीने त्यात सामग्री कुटली, म्हणजेच तिथे बसून साधना केली, ती सर्व कमाई घेऊन तो आपल्या निजधामास निघून गेला, जिथे त्यास त्या साधनेच्या मदतीने जायचे होते. ते तीर्थ तर एक खलबत्ता आहे. जिथे संतांनी साधना केली अशा ठिकाणी 1-2 महिने, जास्तीत जास्त 1-2 वर्ष राहिलं तर जीवाला आराम मिळतो. परंतु त्यामध्ये ते सामग्रीवालं काम नाही होणार. त्यामुळे रोज सुगंध मिळवण्यासाठी पुष्कळ सामग्री त्यात कुटावी लागेल. म्हणजेच सत्साधना तुम्ही कुठेही बसून करा, जशी त्या ऋषीने केली. जर तुम्ही तुमच्या घरी साधना केली तर ते घर तुमच्यासाठी तीर्थ आहे, ना की असे स्थान जेथे दुसऱ्याने साधना केली असेल. तेथे जाण्याने आपल्याला काय लाभ होईल? जसे की हा दास पहिले गावागावामध्ये सत्संग करू लागला, तर जेथे कोणी सत्संग ऐकला व उपदेश घेतला, आणि आम्ही भट्टी बनवून खीर बनवत असू, हलवा बनवत असू, भाज्या बनवत असू, आणि तिथून आम्ही पुढच्या शहरी जात असू,
त्यानंतर कुणी व्यक्ती इतर कुणास तरी घेऊन हे दाखवण्यास जाई की हे पहा, इथे रामपालजींचा सत्संग झाला होता, येथे खीर बनली होती, येथे हलवा बनला होता, येथे बसून खाल्लं होतं. आता पहा, तिथे ना रामपाल, ना तिथे खीर, ना हलवा. त्याला तर बंद भट्टीच दिसेल. हलवा तर तिथेच मिळेल जिथे रामपाल आहे. बंधूंनो, या प्रकारे तीर्थस्थानं समजा, व्रतांना समजा, तर हा सतलोक आश्रम तुमच्यासाठी सर्व धाम आणि तीर्थांचं काम करेल. येथे या आणि आपलं कल्याण साधा. कुठल्याही गुरुला शरण गेल्यास मुक्ती मिळेल हे संभव आहे की नाही? पूर्ण संतांची काय ओळख आहे? पूर्ण मोक्ष कसा मिळेल? तर पुण्यात्मांनो, आम्ही श्रीमद भगवत गीताजीचं प्रतिदिन पठण करत असू, गीतेचं वाचन करत असू, आणि आम्ही इतक्या श्रद्धेनं वाचत असू आणि रोज वाचत असू, एक अध्याय किंवा जितकं वाचणं होईल तितकं, आणि त्याने खूप आनंद येत होता. तेव्हा आम्ही वाचायचो, परंतु ज्ञान नव्हतं की यात नक्की काय लिहिलंय. आणि हाच पवित्र सद्ग्रंथ आज आपण पुन्हा वाचणार आहोत, आणि याचे रहस्य देखील जाणून घेतलं तर किती कल्याण होईल सर्वांचे. याचा लाभ तुम्हाला नक्कीच होईल, कारण तुम्हाला समजेल की यात नक्की काय लिहिलेलं आहे. तर यास वारंवार ऐकून कृतार्थ व्हा. आता हे पहा, श्रीमद भगवत गीता गीता प्रेस गोरखपूर वरून प्रकाशित झालेली आहे. जयदयाल गोयंका याचे अनुवादक आहेत. आता यातला मी तुम्हाला गीताध्याय क्रमांक 4 मधील श्लोक क्रमांक 32 सांगणार आहे. आता हा आहे अध्याय नंबर 4 मधला श्लोक नंबर 32. इथे सांगितलेलं आहे की एवं बहुविधा यज्ञ वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्धी तान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. विमोक्षसे. आता यात ब्रह्मणो मुखेचा अर्थ चुकीचा केला गेला आहे. अनुवादकर्त्याने लिहिलेले आहे की या प्रकारे अनेक विविध प्रकारचे यज्ञ. ब्रह्मणेचा अर्थ केला वेदांची वाणी, आणि मुख म्हणजे वाणीमध्ये. ब्रह्मणाचा अर्थ आहे की त्या परम अक्षर ब्रह्माच्या वाणीमध्ये जे भगवान स्वतःच्या मुखाने ज्ञान सांगतात ते तत्वज्ञान असते. पहिल्यांदा आपण याचा अर्थ पाहूयात की ब्रह्मणा म्हणजे काय असते. गीतेतल्या अध्याय नंबर 17 मधल्या 23व्या श्लोकामध्ये ओम तत्सत इति निर्देश ब्रह्मणा त्रिविध स्मृतः हा ब्रह्मण हा शब्द आहे. यात ब्राह्मणा तेन वेदाः च यज्ञाः च विहिता पुरा. ओम ओम तत् सत अशा 3 प्रकारचा ब्रह्मण हा म्हणजे सच्चिदानंद घन ब्रह्म, म्हणजेच परमाक्षर ब्रह्माचं पूर्ण परमात्म्याचं नाव सांगितलेलं आहे. याचा अर्थ ब्रह्मण हा म्हणजे सच्चिदानंद घन ब्रह्म. आता आपण पुन्हा 4थ्या अध्यायातल्या त्याच 32व्या श्लोकाकडे वळूयात. येथे असे लिहायला पाहिजे होते की अशा प्रकारे अनेक विविध यज्ञ सच्चिदानंद घनब्रह्माच्या वाणीतून विस्तारपूर्वक सांगितले गेले आहेत. यात प्रश्न असा पडतो की जर हे यज्ञ वेदवाणीतून सांगितले आहेत तर गीता तर वेदवाणीतच लिहिली गेलेली आहे, वेदाचंच सारं सार आहे. तर हा विचार आपल्याला नक्कीच करावा लागेल. एक देशी म्हण होती, भजनी म्हणायचे, कोणी बघितलाय स्वर्ग स्वतः मेल्याशिवाय. स्वतःलाच मरावं लागेल, स्वतःलाच सद्ग्रंथ वाचावे लागतील. तर आता आपल्याला हे काय सांगतात, आपले धर्मगुरू काय बकबक करतात. यांनी आपला नाश करून ठेवलाय आणि आपल्या पूर्वजांना भूत बनवून टाकले आणि त्यांना धक्के खायला लावले. तर आता सर्वांची नौका किनाऱ्याला लागेल आणि परमात्म्याने सांगितलेलं आहे की तुमच्या 101 पिढ्यांचा मी उद्धार करेन, 101 वंश. भक्ति बीज जो होवे हंसा अवतारों तास के 71 वंशा. 71 म्हणजे 101 वंशांचा उद्धार करेन.
आता इथे लिहिलेलं आहे की सच्चिदानंद घनब्रह्मांच्या वाणीमधून आपल्याला इथे वाचायला हवं. सच्चिदानंद घनब्रह्मांच्या वाणीमध्ये विस्तारपूर्वक सांगितले गेले आहे. यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानासंबंधीची माहिती विस्तारपूर्वक दिलेली आहे. म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्माने आपल्या मुखकमलातून उच्चारलेल्या वाणीमध्ये विस्तारपूर्वक सांगितलेली आहे. त्या सर्वांना तू कर्मजान म्हणजे काम करता करता, शारीरिक क्रिया करता करता. नाम उठत नाम बैठत नाम सोत जागबे, नाम खाते नाम पीते नाम शेती लागबे. भगवंताच्या वाणीतून असे मार्ग सांगितलेले आहेत की कर्म करता करता कर्मयोगी देखील बना व ईश्वराचे भजन देखील करा. सच्चिदानंद घनब्रह्मांच्या वाणीत सांगितलंय, नाम उठत नाम बैठत नाम सोत जागबे, नाम खाते नाम पीते नाम शेती लागबे. राम नाम रटते रहो जब तक गट में प्राण, और कदे तो दीन दयाल के भनक पड़ेगी कान. आता ही त्याचीच उदाहरणं आहेत. तर ते कर्म करता करता होणारे जाण याला जाणून त्यांच्या अनुष्ठानाद्वारा त्यांनी सांगितलेल्या साधनेनुसार कर्मबंधनातून सर्वतः मुक्त होशील. आणि त्यानंतर काय सांगितले की हे तत्वज्ञान कुठून प्राप्त कर, तर तत्वदर्शी संतांकडे जाणून घे. हे पहा, 4थ्या अध्यायातील आता आपण श्रीमद भगवद्गीतेतल्या 34वा श्लोक वाचूयात. त्या ज्ञानाला ज्याने परमेश्वराने स्वतः येऊन सांगितलेले आहे त्याला तत्वदर्शी विद्वानांकडे जाऊन जाणून घे. त्यांना दंडवत प्रणाम कर. त्यांची सेवा करून मनातील कपट सोडून नम्रतापूर्वक प्रश्न विचारल्याने ते तत्वदर्शी संत परमात्म तत्वाला पूर्णपणे जाणणारे ते ज्ञानी महात्मा म्हणजेच तत्वदर्शी संत तुला तत्वज्ञानाचा उपदेश करतील. आता गीतेचं ज्ञान देणाऱ्याने सांगितलं की मी त्या सच्चिदानंद घनब्रह्माच्या वाणीबद्दल काहीही जाणत नाही. तर आपल्या स्तराचे ज्ञान त्याबद्दल गीतेमध्ये सांगितलेलंच आहे. या इथे आपण बघूयात 8व्या अध्यायात 13व्या श्लोकात गीतेमध्ये की माझं केवळ ओम अक्षर आहे आणि ह्याचा जप शेवटच्या श्वासापर्यंत करायचा आहे. आणि हे करता करता ओम पासून जे लाभ प्राप्त होतील ते हे बघा. 8वा अध्याय श्रीमद भगवद्गीतेचा हा 13वा श्लोक आहे. आता आपण संस्कृत देखील वाचूयात. ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरन माम अनुस्मरन यः प्रयाति त्यजन देहम स याति परमाम गतिम. आता हे काय म्हणतात की माम ब्रह्म म्हणजे मी एक अक्षर ब्रह्म. ओम इति म्हणजे ओम हे एकच अक्षर आहे. व्याहरण म्हणजे उच्चारण करून, अनुस्मरण म्हणजे स्मरण करून, यः पर्याती त्यजन देहम जो शरीर सोडून जातो, स याती परमाम गतिम म्हणजेच शेवटच्या श्वासापर्यंत ओमचा जप करतो. यांनी इथे ओमचा अर्थ ओमच केलेला आहे. आपण भ्रमित होऊ नका. स याती परमाम गतिम म्हणजेच शेवटच्या श्वासापर्यंत ओमचा जप करतो तो परमगतीस प्राप्त होतो. कुठली परमगती? ओम हा ब्रह्मचा मंत्र आहे. ओमच्या जपाने ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. आणि गीतेच्या 8व्या अध्यायातील 16व्या श्लोकात असे सांगितलेले आहे की ब्रह्मलोक प्राप्त झालेले प्राणी जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकणार व त्यांना मोक्ष मिळणार नाही. गीताध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 4 मध्ये लिहिलेला आहे की तत्वज्ञानी संताच्या प्राप्तीनंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे जिथे गेल्यानंतर साधक कधीच परतून येणार नाही. आणि मग गीतेचं ज्ञान देणारा सांगतो की माझी भक्ती सुद्धा बंद कर, केवळ त्याचीच भक्ती कर, एकट्याची. हे बघा की हा गीता ज्ञानदाता स्वतः 8व्या अध्यायातील 13व्या श्लोकात सांगतो माझं ओम हेच एक अक्षर आहे. यातून हे देखील सिद्ध होतं की गीतेचं ज्ञानदाता हा श्रीकृष्ण नसून स्वतः ब्रह्म आहे, काळ आहे. श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून जसे भूत बोलतात. आता पहा, ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरन माम अनुस्मरन यः प्रयाति त्यजन देहम स याति परमाम गतिम. ओम या नावाचा जप शेवटच्या श्वासापर्यंत करून जो शरीर सोडतो त्याला ओम या नावापासून मिळणारी परमगती प्राप्त होते.
ते आपण बघितलं श्रीमद देवी भागवतमध्ये की ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. आता ब्रह्मलोकाविषयी काय लिहिलंय 8व्या अध्यायात? तर 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात म्हटलंय की हे अर्जुन, ब्रह्मलोकापर्यंत ब्रह्मलोकामध्ये गेलेले सर्व प्राणी पुनरावर्तीमध्ये आहेत. आता इथे यांनी स्टार दाखवलेला आहे आणि इथे त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि पुनरावर्ती बाबत बोललेलं आहे. पुनरावर्ती म्हणजे अर्थात ज्याला प्राप्त होऊन परत संसारामध्ये यावे लागेल याला पुनरावर्ती असे म्हटलेले आहे. आता इथे त्यांनी थोडीशी चूक केलेली आहे. परंतु हे कुंतीपुत्र, मला प्राप्त होऊन पुनर्जन्म नाही होत. आता ही काय गोष्ट झाली? हा अनुवाद आहे त्यांचा. जसे गीता अध्याय नंबर 2च्या श्लोक 12 मध्ये आणि गीता अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 5 आणि 9 मध्ये आणि गीता अध्याय नंबर 10च्या श्लोक नंबर 2 मध्ये गीताकर्ता म्हणतो की तुझे आणि माझे अनेक जन्म होऊन गेलेले आहेत, तर जो त्याची भक्ती करेल तोही विनाशवान आणि हाही विनाशवान. तर येथे या मंत्राचा अनर्थ केलेला आहे की मला प्राप्त करून पुनर्जन्म होत नाही. याचा अर्थ असा होतो की हे अर्जुन, जे हे जाणत नाहीत की मला प्राप्त करून देखील पुनर्जन्म आहे अर्जुन, ते ब्रह्मलोकात जातात आणि ब्रह्मलोकात गेलेले प्राणी देखील पुन्हा जन्म घेतात. म्हणजे ते हे जाणत नाहीत की जे ब्रह्मलोकात गेलेले प्राणी आहेत ते पुनरावर्तित आहेत. ते मला प्राप्त करून देखील त्यांचा पुनर्जन्म होतो. याचा अर्थ हा होतो. अन्यथा हे सर्व श्लोक चुकीचे सिद्ध होतात. हे पहा, गीता अध्याय नंबर 2च्या श्लोक नंबर 12 मध्ये, असा कोणताही काळ नाही की ज्याच्यात तू नव्हतास, मी नव्हतो, कोणतेही राजा लोक नव्हते आणि याच्या पुढे आम्ही असणार नाही असे होणार नाही. अर्थात तुमचं आणि माझं सर्वांचंच जन्ममरण चालू असणार आहे. इथे अजून एक संकल्पना स्पष्ट केलेली आहे. अध्याय नंबर 2च्या श्लोक नंबर 17 मध्ये, तू त्याला नाशरहित मान ज्याने हे संपूर्ण विश्व व्यापलेले आहे. म्हणजे ज्याने सर्व ब्रह्मांडाची रचना केलेली आहे. या अविनाशाचा विनाश करण्यासाठी कोणीही समर्थ नाहीये. म्हणजेच गीता ज्ञानदातापेक्षा अविनाशी कोणीतरी दुसराच आहे. आता 4थ्या अध्यायाच्या 5व्या श्लोकात, हे पुण्यात्मांनो, गीताजींच्या पठणाने मोक्ष प्राप्त होतो असे म्हणतात. तर हा पाठ देखील आपण करूयात. याचाही आपणास लाभ होईल. सद्ग्रंथाच्या वाचनातून केवळ ज्ञान यज्ञाचा लाभ होतो. मोक्ष तर त्या पवित्र मंत्रांनीच मिळतो, त्या वास्तविक मंत्रांमुळेच होतो. हे तर आपल्याला अजून माहितीच नव्हते. पण हे तर नक्कीच होते की सद्ग्रंथांच्या वाचण्याने आपल्याला काही आध्यात्मिक लाभ हा नक्कीच मिळतो. ते देखील आपण येथे याच्याबरोबर प्राप्त करून घेऊयात. गीता अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर आपण 5 कडे येऊयात. येथे हा संस्कृत श्लोक आहे आणि येथे याचा अनुवाद आहे. हे परंतप अर्जुन, माझे आणि तुझे अनेक जन्म होऊन गेलेले आहेत. त्या सर्वांना तू जाणत नाहीस, परंतु मी मात्र जाणतो. ठीक आहे, समजलं की हा सांगतो की माझेही जन्म होतात आणि तुझेही होतात. आता 10व्या अध्यायातला दुसरा श्लोक तुमची संकल्पना अजून स्पष्ट करेल. हा सांगतो की हे अर्जुन, माझ्या उत्पत्तीबाबत ना ऋषीमुनी जाणत ना कोणी देव जाणत. कारण हा ब्रह्मा विष्णू महेशाचा पिता आहे आणि दुर्गा ही ब्रह्मा विष्णू महेशाची माता आहे. यांच्यापासून उत्पन्न झालेले सर्व ऋषी मुनी, मनु, वासिष्ठ इत्यादी यांच्यानंतरची जी संतती आहे त्यांना तर कसे कळणार की हे काळाचे पुत्र आहेत? तर पुत्र आपल्या पित्याची जन्मतारीख जाणू नाही शकत. ती तर त्याला त्याचे आजोबा सांगतील, दिवसाचा दिवस सांगतील. तर त्या आजोबांनी जो सर्वांचा रचनाकार आहे, जो सर्वांचा पालनकर्ता आहे, कबीर परमेश्वराने यांच्या सर्व उत्पत्ती संबंधी सांगून ठेवलंय. आता बघूयात. श्रीमद भगवद्गीता नंबर 10च्या अध्यायामध्ये आणि श्लोक नंबर 2 मध्ये, माझ्या उत्पत्तीबद्दल, हे तर चुकीचं आहे. म्हणजे माझ्या उत्पत्तीला ना देवता लोक जाणत, प्रभवम म्हणजे उत्पत्ती, नाही महर्षी देखील. कारण सर्व प्रकारे सर्व देवतांचा आणि ऋषीमुनींचा
मी आदिकर्ता आहे, म्हणजेच माझ्यापासून यांचा जन्म झालेला आहे. यातून एक गोष्ट तर स्पष्ट झाली की याचा जन्म तर झालेला आहे आणि हा स्वतःच मान्य करतो की याचे जन्म व मृत्यू होतात. तर 8व्या अध्यायातील 16व्या श्लोकात असा अर्थ लावला की मला प्राप्त करून पुनर्जन्म होत नाही, हा अनर्थ आहे. आपण पुन्हा 8व्या अध्यायातला 16वा श्लोक बघूयात. आता आपण आलोय गीता अध्याय नंबर 8च्या 16व्या श्लोकाकडे. आता आपण संस्कृत वाचूयात. आ ब्रह्मभुवनात म्हणजे ब्रह्मलोकांपर्यंत, लोकाहा म्हणजे सर्व लोक, पुनरावर्तिनः म्हणजे जे गेले आहेत त्यांचा जन्म मृत्यू होतो. हे अर्जुन, आणि न विद्यते म्हणजे हे जाणत नाहीत. विद्य म्हणजे विद्य धातू आहे, विद्या याचा अर्थ होतो हे जे जाणत नाहीत. हे नाही जाणत की ब्रह्मलोकांपर्यंत सर्व लोक हे पुनरावर्तित आहेत, म्हणजेच त्यांचं आवागमन चालू राहील. म्हणजेच की ते जे जाणत नाहीत, माम उपेत्य तू कौंतेय पुनर्जन्मः, मला प्राप्त करूनही त्यांचा पुनर्जन्म आहे. अर्जुन, न विद्यते म्हणजे जे हे जाणत नाहीत की ब्रह्मलोकापर्यंत सर्व लोक हे पुनरावर्तित आहेत, आणि पुनरावर्तीचा अर्थ ते येथे सांगत आहेत, ज्याला प्राप्त करून पुन्हा संसारामध्ये यावं लागतं. आणि हे सांगतात की हे अर्जुन, तुझे माझे खूप जन्म झालेले आहेत आणि पुढेही होतील, होतच राहतील, आणि याच्या आधीही मेले, की हा अर्थ त्यांनी चुकीचा केलेला आहे. तर आपण हे पूर्ण मुळापासून काढून टाकू, म्हणजे कोणतेही अज्ञान राहणार नाही, असं म्हणतात. 9 मण सूत उलझिया, ये ऋषि रहे झक मारे, और सतगुरु ऐसा सुड़ जाए देवाई उलझे न दूजी बार. हा दास आहे तो सद्गुरू. आता आपण वाचणार आहोत अध्याय नंबर 15 मधल्या श्लोक 1 पासून 4 पर्यंत. आता हे पहा. श्रीमद भगवद्गीता पंचदशो अध्याय म्हणजे 15वा अध्याय. पहिल्या श्लोकात सांगितलेलं आहे, ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहु अव्ययम छंदासी यस्य पर्णानि यः तम वेद स वेदवित. याचा अर्थ असा आहे की ऊर्ध्वमूलम म्हणजे आदी पुरुष, परमेश्वर रूप, जे मूळ आहेत. आता या पवित्र ग्रंथाला जाणून घेण्या अगोदर आता इथे एक चित्र आहे. वर मुळं आणि खाली 3 गुणरूपी फांद्या, उलट लटकलेल्या संसाररूपी वृक्षाचं हे चित्र आहे. हे बघा, हे चित्र व्यवस्थित पहा, हे नीट बघूयात, हे पूर्ण बघूयात. आता हे जे आपल्याला पूर्ण दिसतंय, हे जे काही आपण सर्व बघू शकतोय, हा एक वृक्ष आहे. वर मुळं आहेत. आता गीतेच्या ज्ञानदाताने असे सांगितले आहे की ऊर्ध्वमूलम अधशाखम, वरती सगळी मुळं, खाली फांद्या असलेला हा संसाररूपी वृक्ष अविनाशी आहे. आणि जो संत हे सांगू शकेल की याचे सर्व भाग, मूळ कोण परमेश्वर आहे, खोड कोण परमेश्वर आहे, ही जाड फांदी कोण आहे, या तिन्ही फांद्या कोण आहेत, आणि या पर्णरूपात कोण आहे, जो हे सांगू शकेल तो तत्वज्ञानी संत आहे, तो वेदांचे सार जाणणारा आहे. तर 600 वर्षापूर्वी परमात्म्याने, सच्चिदानंद घनब्रह्मने स्वतःच्या मुखाने असे सांगितले होते की हे तत्वज्ञान काय सांगते. अक्षर पुरुष हा एक वृक्ष आहे, याला क्षरपुरुष म्हणा, ज्योत निरंजन म्हणा, अथवा ब्रह्म म्हणा. हे मोठं खोड आहे आणि तिन्ही देव फांद्या आहेत आणि पर्णरूपी संसार. आता काय म्हणतायत, रामानंदजींना जे परमात्मा भेटले होते आणि ते सतलोकी घेऊन गेले होते. रामानंदजी गीता आणि वेदांचे, पुराणांचे अतिशय विद्वान ज्ञानी पुरुष मानले जात होते. तेव्हा ते रामानंदजी म्हणाले, हे भगवान, आपल्या ज्ञानापुढे माझी बुद्धी तर लहान बालकाप्रमाणे होती. तुम साहेब तुम संत हो, सतगुरु तुम हंस, और गरीबदास तेरे रूप बिना और न दूजा अंश. तूच परमात्मा आहेस आणि तूच सद्गुरू आहेस, आणि तूच एक खरा हंसरूपी भक्त आहेस. मी तर विकारी प्राणी आहे.
तर त्या परमात्म्याने स्वतः येऊन आपल्या मुखाने हे ज्ञान सांगितले. त्यांनी त्यात सांगितले, अक्षर पुरुष एक पेड़ है, सरपुरुष वा की डार और तीनों देवा शाखा है ये पात रूप संसार. तर परमात्मा सत्पुरुष होते, तत्वज्ञानी संतांची देखील भूमिका बजावत होते. आणि त्यानंतर जे महापुरुष झाले त्यांना परमेश्वराने आपले रूप दाखवले, सतलोकी घेऊन गेले आणि पुन्हा येथे आणून सोडलं. ते तर परमात्म्याचे पुण्य आत्माच होते, परंतु त्या काळी यांना सार्वजनिक करायचे नव्हते. आता त्या महापुरुषांनंतर हा दास पाठवलेला आहे आपला गुलाम, आपल्या मुलाबाळांपर्यंत हे ज्ञान पोचवण्यासाठी. हे सद्गुरू आहेत आज. श्रीमद भगवद्गीतेचा 15वा अध्याय आणि पहिला श्लोक पुन्हा एकदा पाहूया. आता हे काय म्हणतायत की आदी पुरुष परमेश्वर मूळ अधशाखम. अतिशय सोप्या भाषेत सांगितले. आता आमची लहान मुलं पण सांगतील की ह्यांनी ही बकवास केलेली आहे. ते म्हणतात ब्रह्मारूप हे मुख्य शाखा आहेत. अधः म्हणजे खाली. आता दुसऱ्या मंत्रात 15व्या अध्यायात दोनदा अधः म्हणलेलं आहे आणि हे विज्ञानी, हे इंजिनियर्स स्वतःच अनुवाद करत आहेत. अधः म्हणजे खाली, अधः म्हणजे खाली. आता इथे ब्रह्मा कुठून आला? यांची बुद्धी काळाने भ्रमित करून ठेवली होती. हे जे असे वेड्यासारखे बोलतात ते, याचा सरळ अर्थ असा होतो की वर मुळं आणि खाली फांद्या असलेला उलटा लटकलेला पिंपळाचा वृक्ष आहे. आणि जे संत याचे सर्व भाग विशद करू शकेल की खोड कोण आहे, मूळ कोण आहे, पानं कोण आहे, फांद्या कोण आहे, तो खरा तत्वदर्शी संत आहे. याचा सरळ साधा अर्थ आहे. आता हे बघा, आता हे काय सांगतात इथे, वरती आदी पुरुष मूळ रूपी परमेश्वर. हे तर बरोबर आहे की वर जी मुळं आहेत ती म्हणजे आदी पुरुष सच्चिदानंद घनब्रह्म आहे, जो सर्वांचा पालन करता आहे, जो सर्वांचा उत्पत्ती करता आहे, जो सर्वांचा धनी आहे. तो तर मूळ मालक आहे. तो वर सतलोकामध्ये असतो आणि ते सतलोक, अलखलोक, आगमलोक आणि अनामी लोक हे सतलोकाच्या वर असणारे अजून काही भाग आहेत जे अविनाशी सिद्धांताचा भाग आहे. ते सुदृढ आहेत, ते कधीही नाश पावत नाहीत. तर यात याचा देखील उल्लेख आहे. गीतेमधील ज्ञान बहुत करून सांकेतिक आहे आणि संकेत किंवा कोडवर्ड तर शिक्षक लोक जाणतात की ही जेव्हा बालकं होती त्यांना कख सुद्धा माहिती नव्हतं याच्यातलं. काही धर्मगुरूंनी, वेद गीतेच्या अनुवादकर्त्यांनी उलटपुलट करून या सगळ्या अनुवादाचा खेळखंडोबा करून टाकला. आता हे काय अनुवाद करतात की आदी मूळ रूपी परमेश्वर. तर हे मूळ समजा, हे एकदम बरोबर आहे. आता इथे मात्र यांचं इंजिन घसरलेलं दिसतंय, म्हणजे बुद्धी. अधशाखम ब्रह्मरूप म्हणजे मुख्य शाखावाले. हे असं नाही तर खालच्या फांद्या असं असायला हवं होतं. संसाररूपी पिंपळाच्या वृक्षाला अविनाशी म्हणतात. वेद ज्याची पानं, यांनी छंदाचा अर्थ वेद असा केला. छंद म्हणजे विभाग, तुकडे, त्यांना पानं म्हटलं गेलं. आणि अशा संसाररूपी वृक्षाची जो पुरुष समूळ तत्व जाणतो, मूळ म्हणजेच मुळापासून पानापर्यंत सांगणारा, सह वेदवित, तो सर्व वेदांचे सार जाणतो. अर्थात तो तत्वज्ञानी संत आहे. तो संत तत्वदर्शी संत आहे जो याचे सारे भाग सांगू शकेल. तर हे तुम्ही या दासाकडून जाणून घ्या. अक्षर पुरुष एक पेड़ है और निरंजन सरपुरुष वा की डारे, तीनों देवा शाखा है ये पात रूप संसार. तर हा दास आहे तो विद्वान, तो तत्वज्ञानी संत या विश्वामध्ये. आता आपण नेक्स्ट पुढच्या मंत्राकडे जाऊयात. याच्यामध्ये काय सांगितलंय? गीता अध्याय क्रमांक 15 श्लोक नंबर 2. याचा अनुवाद त्यांनी असा केलाय की संसाररूपी वृक्षाची 3 गुणरूप आहेत. रजगुण ब्रह्मा, सतगुण विष्णू आणि तमोगुण शिवजी ही रूपं आहेत. पाण्याद्वारा मोठी झालेली नाहीयेत. हे विषय प्रवाला शाखा, या विषय विकारवाल्या फांद्या आहेत, असा त्याचा सोपा अर्थ आहे. आता खाली आणि वर सगळीकडे नाही. ऊर्ध्वम म्हणजे वर आणि अधः म्हणजे खाली. वर आणि खाली पसरलेली आहेत मनुष्य लोकामध्ये. कर्मानुबंधनी मुलानी म्हणजेच कर्मानुसार बांधून ठेवणारी, जखडून ठेवण्यासाठी, बांधून ठेवण्यासाठी हे मुख्य कारण आहे. हे संसाररूपी वृक्षाचे मूळ नाही, आपल्याला या कर्मानुसार बांधून ठेवणारी,
कर्मसंस्कारांना जखडून ठेवण्याची या तिन्ही फांद्या मुख्य कारण आहेत. ब्रह्मा विष्णू महेश हे वर आणि खाली सगळ्या लोकांमध्ये नाही, वर आणि खाली व्याप्त आहे. जसे या पृथ्वी लोकावर हे जे गीतेमधलं ज्ञान सांगितलं जात होतं, वर एक स्वर्गलोक आहे तर खाली पाताळ लोक, या तिन्ही लोकांमधल्या प्राण्यांवर या ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजीचा प्रभाव आहे. तर यात हे सांगितलंय की वर आणि खाली या तिन्ही गुणांच्या शाखा पसरत चाललेल्या आहेत. आता गीता ज्ञानदाताने काही संकेत कोडवड सांगितलेले आहेत की वरती मुळं आणि खाली तिन्ही गुणरूप असलेल्या शाखा. आता हे पहा, आता आपण दुसरा श्लोक म्हणूयात 15व्या अध्यायाचा. प्रथम आपण पाहिला जो तत्वदर्शी संत जो सारे भाग सांगू शकेल. आता दुसऱ्यात काय सांगितले आहे की त्या संसाररूपी वृक्षाचे त्रिगुण रूप म्हणजे रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू आणि तमगुण शिवजी हे समजून घ्या. विषय प्रवाला शाखा म्हणजे विषय विकारांच्या शाखा, ही तर शाखा आहे. खाली आणि वर म्हणजे वर स्वर्गलोकी आणि खाली पाताळलोकी हे ज्ञान पृथ्वीवर सांगितलेले आहे, पसरलेलं आहे. आणि मनुष्य लोकात, पृथ्वी लोकात कर्मानुबंधनी मुलांनी म्हणजेच कर्मानुसार अडकून ठेवण्याची ही मुख्य कारणं आहेत. खाली आणि वर अशा शाखा पसरलेल्या आहेत हे सिद्ध झाले. वरती स्वर्ग आणि खाली पाताळ आणि हा पृथ्वी लोक आहे. या त्याच्या 3 शाखा आहेत हे सिद्ध झालं. आता या तिसऱ्या श्लोकात काय सांगितलंय की या संसार वृक्षाचे स्वरूप जसे सांगितले आहे तसे इथे या विचार काळात दिसून येत नाही. आता गीतेचा ज्ञानदाता सांगतो की मी या सृष्टीच्या रचनेबाबत पूर्णपणे सांगू नाही शकत, कारण याचा तर भगवंताच्या नंतर जन्म झालेला आहे. शिवाय याच्या आधी अंतासंदर्भात मी काहीही सांगू शकत नाही. इथे तुझ्या माझ्यात चाललेल्या गीताजीच्या चर्चेत मी नाही सांगू शकत याबाबत. ते जर तू तत्वदर्शी संतांना विचारलंस तर ते तुला सांगू शकतील. तर हेही स्पष्ट झालं की हा देखील अल्पज्ञ आहे आणि गीता ज्ञान पूर्ण नाही. तरी देखील जे सांगितले आहे ते चुकीचं नाही हे मान्य करावं लागेल. हे बघा, याचा आदी आणि अंत असे दोन्हीही मिळवू शकत नाहीत. या संसार वृक्षाचे स्वरूप जसे आहे तसे या विचार काळात दिसून येत नाही. म्हणजे मी जे गीताज्ञान देत आहे त्यामध्ये दिसून येत नाही. म्हणजेच मी नाही सांगू शकणार, कारण याचा आदिही नाही आणि अंतही नाही. याचा अर्थ ज्याने रचली आहे ते सांगतील ना याची चांगल्या प्रकारे स्थिती आहे. म्हणूनच सुविरूढ मूलम अश्वत्थम दृढेन असंग शस्त्रेण छित्वा. आता सुविरूढ मूलम म्हणजे या संसाररूपी वृक्षाचे मूळ वरती आहे, तो पूर्ण परमात्मा, आणि जेथे तो राहतो ते दृढ स्थान आहे, अविनाशी स्थान आहे. तर याचा अर्थ असा आहे की त्या दृढ मूळ असलेल्या म्हणजेच जे परमात्म्याचं अविनाशी स्थान आहे ते कधीही नाश पावत नाही. त्या स्थानी असलेल्या संसाररूपी वृक्षाला तत्वज्ञानरूपी शस्त्राने कापून म्हणजेच उत्तम प्रकारे जाणून म्हणजे तत्वदर्शी संताकडे जाऊन यांनी इथे चुकीचा अनुवाद केलाय. यांनी येथे वैरागरूपी शस्त्राने नाही तर तत्वज्ञानरूपी शस्त्राने म्हणजेच तत्वज्ञानाचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यानंतर हे बघा, तिसरा श्लोक वाचतोय आता आपण. सुविरूढ मूलम, या सुविरूढ मूलम म्हणजे अतिशय दृढ मूळ असलेले म्हणजेच त्या अविनाशी स्थानी असलेले भगवंत यांना, पिंपळाच्या वृक्षाला, संसाररूपी माहितीला दृढेन म्हणजे दृढ, असंग शस्त्रेण म्हणजे हे वैरागरूपी शस्त्र नाही तर तत्वज्ञानरूपी शस्त्राने कापून म्हणजेच त्या तत्वज्ञानी संतांना भेटल्यानंतर त्यांच्याकडून हे ज्ञान मिळाल्यावर. हा 4 श्लोक आहे 15व्या अध्यायाचा. त्यानंतर त्या परमपदरूपी परमेश्वरास, त्याच्यानंतर त्या परमपदरूपी परमेश्वरास जाणीवपूर्वक शोधलं पाहिजे. जेथे गेलेले पुरुष म्हणजे साधक पुन्हा फिरून संसारी येणार नाहीत. आणि ज्या परमेश्वरापासून पुरातन म्हणजे जुने म्हणजे आदी अशा सनातनी संसार वृक्षाची विस्तारपूर्वक प्राप्त झालेली आहे.
आणि त्याच आदी पुरुषाला म्हणजेच नारायणाला मी शरण जातो. अशा प्रकारे दृढनिश्चय करून त्या परमेश्वराचे मनन आणि चिंतन प्रपद्ये म्हणजे पूजा करावयास हवी. सिद्ध झालं की त्या तत्वदर्शी संताच्या प्राप्तीनंतर याचा अर्थ असा आहे की परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे, त्या सतलोकाचा, जिथे गेल्यानंतर साधक पुन्हा फिरून कधीही संसारी येत नाहीत. आणि केवळ त्याचीच भक्ती कर. गीताकरता म्हणतो की माझी देखील भक्ती सोड. तर पुण्यात्मांनो, आता गीतेतला अध्याय नंबर 15च्या श्लोक 16 आणि 17 मध्ये पाहूयात. या 3 पुरुष सांगितलेले आहेत, क्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि तिसरा तो परम अक्षर पुरुष. त्याला तुम्ही क्षरब्रह्म म्हणा, क्षरपुरुष म्हणा, अक्षरब्रह्माला अक्षरपुरुष म्हणा. आता हा जो क्षरपुरुष अथवा क्षरब्रह्म आहे, हा ज्योत निरंजन काळ आहे, हा 21 ब्रह्मांडाचा स्वामी आहे. ब्रह्म म्हणजे भगवान आहे, तर हा पहिल्या श्रेणीत आला. हा तोही भगवान म्हणला जातो, मालक. आणि ह्याच्यानंतर तो अक्षर ब्रह्म आहे, आणि त्यानंतर जे आहे ते परम अक्षर ब्रह्म आहे, जो 3ऱ्या नंबरचा परमात्मा आहे. तो परम अक्षर ब्रह्म आहे, तो वास्तवात अविनाशी आहे. ते इथे स्पष्ट होत आहे बघा, गीता अध्याय 15 मध्ये. आणि श्लोक नंबर 16 मध्ये आता वाचणार आहोत आपण. याच्यामध्ये द्वो इमो पुरुषो लोके क्षरच अक्षर एवच क्षर सर्वाणी भूतानी कुटस्थ अक्षर उच्यते. याचा सरळ अर्थ असा आहे की या संसारी, या भूतलावर, या काळाचे, या क्षरपुरुषाचे, अक्षरपुरुषाचे जितके ब्रह्मांड आहेत ते नाशवंत आहेत. तर या सर्वांना एक लोक म्हटले गेले. या लोकात 2 पुरुष, 2 प्रभू मानले जातात. पुरुष म्हणजे स्वामी. जसं की क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष. हा क्षरपुरुष 21 ब्रह्मांडाचा स्वामी आहे, पुरुष आहे. आणि हा अक्षरपुरुष 7 शंख ब्रह्मांडाचा स्वामी आहे. आणि याहून वेगळा जो 3रा परमाक्षर ब्रह्म आहे, तो असंख्य ब्रह्मांडाचा स्वामी आहे, प्रभू आहे, पुरुष आहे, ज्याच्यामध्ये क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष देखील येतात. आता बघा, आता आपण इथे वाचतोय 15व्या अध्यायातील 16वा श्लोक. यांनीच केलेला अनुवाद वाचूयात. या संसारी नाशवान आणि अविनाशी हे देखील 2 प्रकारचे पुरुष म्हणजे स्वामी आहेत, प्रभू आहेत, मालक आहेत. 2 प्रकारचे. सर्व प्राण्यांचे शरीर तर नाशवान आहे, परंतु जीवात्मा अविनाशी आहे. याचा साधासा सरळ अर्थ आहे, क्षर म्हणजे नाशवान असतो, अक्षर म्हणजे अविनाशी असतो. या अक्षर पुरुषाचे आयुष्यमान फार मोठे आहे, म्हणूनच हे अविनाशी दिसतो, परंतु हा वास्तवात अविनाशी नाहीये. जसं की एक तर चीनी मातीचा कप आहे, प्लेट आहे, आणि एक स्टीलची प्लेट असेल, कप असेल, की चीनी मातीचा बनलेला कप साहजिकच हातातून पडून फुटणार, हे तर गृहीतच आहे, तुकडे तुकडे होणार. तर ही स्थिती आहे क्षरपुरुष आणि याच्यामध्ये जेवढे प्राणी मात्र आहे त्यांची, यांच्या लोकांची. आणि अक्षरपुरुष समजा की तो स्टीलचा कप आहे, स्टीलला देखील गंज चढेल आणि एक दिवस तो विनाश पावेल, पण त्याला खूप काळ लागेल, तो इतक्या सहजतेने तुटणार नाही. म्हणूनच त्याला अक्षर म्हटलेलं आहे, अक्षर पुरुषाला. अक्षर म्हणजे अविनाशी, अक्षर पुरुष म्हणजे अविनाशी परमात्मा असतो. तो अविनाशी दिसतो, परंतु हा अविनाशी नाहीये. याचा निर्णय 17व्या श्लोकात केलेला आहे की तो प्रत्यक्षात अविनाशी यांच्यापेक्षा भिन्न आहे. हे पहा, या संसारामध्ये नाशवान आणि अविनाशी पण. अक्षर म्हणजे अविनाशी असतो. 2 प्रकारचे पुरुष असतात, नाशवान आणि अविनाशी. आणि सर्व प्राण्यांचं शरीर तर नाशवान आहे, परंतु जीवात्मा मात्र मरत नाही. हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि हे लगेचच सांगितलेलं आहे 17व्या श्लोकात की उत्तम पुरुष, पुरुषोत्तम, तो वेगळा आहे, जो 3ही लोकात फिरून सर्वांचं पालन पोषण करतो, ज्याला परमात्मा म्हणता येईल. आणि खरं तर तो अविनाशी आहे. हे पहा, तर वरती पाहिलेले अविनाशी नाहीच, हे तर नाशवान आहेत. 15व्या अध्यायाचा 17वा श्लोक 16वा वाचला. उत्तम पुरुष तू अन्य परमात्मा इति उदाहरित य लोकत्रयम आविष्य बिभर्ती अव्यय ईश्वरः. अव्यय म्हणजे अविनाशी, उत्तम पुरुष तर अन्य आहे, या दोघांपेक्षा भिन्न आहे. या दोघांपेक्षा उत्तम पुरुष तर कोणीतरी वेगळाच आहे, अन्य आहे, जो 3ही लोकात प्रवेश करून सर्वांचं पालन पोषण करतो.
अविनाशी परमेश्वर परमात्मा या प्रकारे सांगितला गेला आहे. समजलं? लक्षात आलं? गीतेचा ज्ञानदाता क्षरपुरुष आहे, 21 ब्रह्मांडाचा स्वामी. आणि अक्षरपुरुष देखील नाशवान आहे, हा 7 शंख ब्रह्मांडाचा स्वामी आहे. आणि म्हणूनच सांगितलं गेलं आहे की या दोघांपेक्षा वेगळा असा पुरुषोत्तम आहे, जो तिन्ही लोकात प्रवेश करून प्राणीमात्रांचं पालन पोषण करतो. आता संसाररूपी वृक्षाची जी मुळं आहेत त्यानेच तर सर्वांचे पालन पोषण होते. तर त्या सर्वांचा पालक परमात्मा पूर्ण ब्रह्म सत्पुरुष कबीर साहेब आहेत. आता येथे काही अज्ञानी लोक अशी धारणा पसरवतात की रामपाल 15व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकाबद्दल काहीच बोलत नाही. हे आपल्या अभ्यासक्रमाच्या बाहेरचं आहे, जे विषय दास घेऊन चालतात. परंतु आज मी तुम्हाला हे सांगणार आहे. याचा अर्थ हा आहे की हे आपण वाचून बघूयात. या 18व्या अध्यायात गीता करता आपल्याला काय सांगतो. कारण मी नाशवान जडवर्गापासून सर्वतः वेगळा आहे आणि अविनाशी जीवात्मापेक्षा उत्तम आहे. यासाठीच लोकांमध्ये आणि वेदांमध्ये पुरुषोत्तम या नावाने प्रसिद्ध आहे. आता इथे त्यांनी काय स्पष्ट केलंय ते आपण बघूया. यस्मात् क्षरम अतीत अहम अक्षरात अपीच उत्तम अतः अस्मी लोके वेदेच प्रथित पुरुषोत्तम. याचा सरळ साधा अर्थ असा आहे की माझ्या अंतर्गत 21 ब्रह्मांडात जितके प्राणी आहेत, भले ते ब्रह्मा विष्णू महेश असोत किंवा दुर्गा असो, यांच्या मी पलीकडे आहे, यांच्यापेक्षा मी बलवान आहे, शक्तिशाली आहे. आणि ज्या कारणामुळे मी लोकवेदांच्या आधारे, लोकवेद म्हणजे दंतकथा, ऐकलेल्या ऐकवलेल्या ज्ञानाच्या आधारे तयार झालेल्या कथा, लोकवेदांच्या आधारे मी पुरुषोत्तम म्हणून विख्यात आहे. कारण माझ्या अंतर्गत जेवढे आहेत त्यांच्यापेक्षा बलवान मी आहे. म्हणूनच मी पुरुषोत्तम म्हणून विख्यात आहे. कारण वास्तवात मात्र पुरुषोत्तम कोण आहे हे 17व्या अध्यायात सांगितलंय. उत्तम पुरुष तू अन्य परमात्मा इति उदाहरित य लोकत्रयम आविश्य बिभर्ती अव्यह ईश्वरः. अविनाशी कोण आहे तर तो आहे अविनाशी. गीता अध्याय नंबर 7 मधील श्लोक नंबर 29 मध्ये आता बघूयात. जरा मरण मोक्षाय 7वा अध्याय गीतेमधील. आता इथे पुढे 29 वरती लिहिलेलं आहे, जरा मरण मोक्षाय. जरा म्हणजे वृद्धावस्था आणि मृत्यूपासून सुटका होण्यासाठी माझ्या आश्रयाला येतात. माम आश्रित्य जो प्रयत्नशील आहे ते म्हणजे ब्रह्म. तत् विदुः म्हणजे जे तत् ब्रह्मला जाणतात. कृच्छ्रम अध्यात्म कर्मच अखिलम सर्व कर्माने परिचित आहे. तीच व्यक्ती वृद्धावस्था आणि मृत्यू यापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करते. आता हा अनुवाद वाचूयात. जो मला शरण येऊन आश्रित होऊन जरा आणि मृत्यूपासून, जरा म्हणजे वृद्धावस्था आणि मुक्त होण्यासाठी ते प्रयत्न करतात ते लोक, त्या ब्रह्मला, तत् म्हणजे तत् ब्रह्म, तत् ब्रह्म त्या ब्रह्मला संपूर्ण अध्यात्मास आणि संपूर्ण कर्मास जाणतात. यानंतर इथे 8वा अध्याय सुरू होतो. यात अर्जुन विचारतो किम तत् ब्रह्म, हे ब्रह्म काय आहे. ज्यास जाणण्यासाठी सर्व लोक वृद्धावस्था आणि मृत्यूपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत ते ब्रह्म कोणते. किम अध्यात्म किम करम पुरुषोत्तम. आता बघा, किम तत् ब्रह्म किम अध्यात्म किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतम च किम प्रोक्तम अधिदैवम किम उच्यते. 8व्या अध्यायातील प्रथम श्लोकात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर गीतेचा ज्ञानदाता 8व्या अध्यायातील 3ऱ्या श्लोकात देत आहे. हे पहा, हा 3रा मंत्र आहे. अक्षरम ब्रह्म परमम. तो परम अक्षर ब्रह्म आहे. तो परम अक्षर ब्रह्म आहे. परम अक्षर ब्रह्म म्हणजे तो 3ऱ्या नंबरचा ईश्वर आहे. एक आहे क्षरपुरुष, एक अक्षर पुरुष आणि उत्तम पुरुष आहे तो परम अक्षर ब्रह्म. आता गीता अध्याय नंबर 8 मध्ये श्लोक नंबर 5 आणि 7 मध्ये गीतेचा ज्ञानदाता असे सांगतो की माझी भक्ती करा
8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात त्याला सांगितलेलंच आहे की माझा एक ओम मंत्र आहे. तर परमाक्षर ब्रह्मची जो भक्ती करेल त्याला तत्वदर्शी संताला विचारण्यास भाग पडेल. त्या संदर्भात 17व्या अध्यायातील 23व्या श्लोकात हे स्पष्ट केलेलं आहे. हे बघूयात. गीता अध्याय नंबर 17 आणि श्लोक नंबर 23. ओम तत्सत इति निर्देश ब्रह्मणे त्रिविध स्मृत. ओम तत्सत अशी 3 नावे आहेत. सच्चिदानंद घनब्रह्माची ओम तत्सत अशी 3 नावे आहेत, ज्याला शरण जाण्यासाठी आपल्या गीताकरता सांगतो. असं सांगितलं आहे, त्याच्यापासूनच सृष्टीच्या आदिकाळात ब्राह्मण, वेद आणि यज्ञादी रचले गेले. याचा खरं तर अर्थ वेगळा होतो, परंतु आपले उद्दिष्ट हे आहे की आपला मंत्र 8व्या अध्यायातील 13व्या श्लोकात सांगतोच आहे. हे बघूयात. आणि येथे सच्चिदानंद घनब्रह्माच्या बाबतीत सांगितले आहे की त्याचे तर 3 मंत्र आहेत ज्याने त्याची प्राप्ती होईल. ओम आहे क्षरपुरुषाचा, तत् आहे अक्षर पुरुषाचा, सांकेतिक आहे, कोडवर्ड आहे तत्, आणि सत हा त्या परम अक्षर ब्रह्माचा मंत्र आहे ज्याला सारनाम, आदिनाम, अजर नाम याला म्हणतात. तो गुप्त आहे, कोडवर्ड आहे, जो या दासा व्यतिरिक्त या संपूर्ण विश्वात हा मंत्र कोणाच्या जवळ नाही आणि फक्त परमेश्वराजवळ आहे. आता हे काय म्हणतात गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये, गीता अध्याय नंबर 8 मध्ये आणि श्लोक नंबर 13 मध्ये हा स्वतः सांगतो, ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरन माम अनुस्मरण. याचा सरळ अर्थ आहे की माम ब्रह्म म्हणजे मज ब्रह्माचं, ओम इति म्हणजे ओम, ओम एकाक्षरम, ओम हे एक अक्षर आहे, व्याहरन माम अनुस्मरण उच्चारण करून स्मरण करणे, य प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतीम. माझ्या ब्रह्माचा हा एक मंत्र आहे. शेवटच्या श्वासापर्यंत, शरीर सोडून जाईपर्यंत जो याचं स्मरण करतो, म्हणजेच ओम पासून मिळणारी परमगती म्हणजे माझ्यापासून मिळणारी परमगती प्राप्त होते. आता इथून अनुवाद सुरू होतो. जो पुरुष ओम या एक अक्षररूप ब्रह्मला उच्चारण करताना माझ्या निर्गुण ब्रह्मचे चिंतन करत शरीराचा त्याग करतो, तो पुरुष परमगतीला प्राप्त होतो. ठीक, मिळता जुळता असा अनुवाद केलेला आहे. इथे उलटपुलट काही सांगितलेलं नाहीये. याचा अर्थ गीतेचा ज्ञानदाता ब्रह्म आहे, श्रीकृष्ण नाही. आता आपण येऊयात 8व्या अध्यायात. त्याच्या 3ऱ्या श्लोकात हेच सांगितलंय की तो परम अक्षर ब्रह्म आहे. आता 8व्या अध्यायातील श्लोक 5 ते 10 पर्यंत एक निर्णायक ज्ञान श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. हे पहा, 8व्या अध्यायातला 3 मध्ये तर आपण आधीच वाचलंय की तो परम अक्षर ब्रह्म आहे. आता 5व्यात तो काय सांगतो, जो पुरुष शेवटच्या काळामध्ये सुद्धा माझे स्मरण करत शरीराचा त्याग करतो, तो माझ्या साक्षात रूपाला प्राप्त होतो. स मद्भावम याती म्हणजे माझा आणि त्याचा भाव एकरूप होतो. माझ्याप्रती त्याची श्रद्धा लागून राहते. यात काहीच संशय नाही. 6व्या श्लोकाचा असा सरळ अर्थ आहे की तो दास तुम्हाला सहज सांगू शकेल, जिथे आशा तिथे तो जाईल. म्हणजे जो व्यक्ती कोणत्याही इष्ट देवतेचं मरणकाळी स्मरण करेल तो त्याला प्राप्त होईल. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्ते. आपलं नाव? बबन सुदाम वाघमळे. आपण कुठून आलात? मी पिंपळे गुरव, तालुका हवेली, जिल्हा पुणे इथून आलो आहे. आपला व्यवसाय काय आहे? मी व्यवसायाने वकील आहे आणि गेले 15 वर्षे मी शिवाजीनगर डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये वकिली व्यवसाय करतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी माझी गुरुदीक्षा मला प्रथम 2013 मध्ये घेतली, ऑगस्ट 2013. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याच्या आधी आम्ही पारंपरिक भक्ती करत होतो, जशी गणपती बसवणे. आमच्याकडे गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात असतो. 10 दिवस आम्ही गणपती बसवतो, गणपती आणतो घरामध्ये, 10 दिवस त्याची पूजा अर्चा करतो. गौराई वगैरे असते, त्या दुर्गा पूजा होते आणि त्यानंतर त्याचं उद्यापन करताना महापूजा वगैरे घातली जाते, भंडारा वगैरे केला जातो. या व्यतिरिक्त लक्ष्मीपूजन करतो. संक्रांती वगैरे सगळे सणवार, उरूस हे सुद्धा आम्ही पूजा करतो त्यामध्ये.
आणि मी स्वतः या व्यतिरिक्त बलोपासना करत होतो, कलावती देवी त्यांची. त्यानंतर काही दिवस मी पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्यायाला सुद्धा मी जोडलेलो होतो. संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्याच्या आधी मी हॅपी थॉट्सला 3 ते 4 वर्ष जवळजवळ मी काम केलेलं आहे. सर, जसं आपण सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्तिमार्गात आहात, एक अध्यात्म हा आपला आवडीचा विषय आहे आणि त्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या संतांकडनं जाऊन त्यांचा जो काही भक्तिमार्ग ते आपल्याला सांगत आहेत त्या भक्तिमार्गावर आपण परिक्रमा करत होतात. मला असं विचारायचं आहे की आपण एक व्यवसायाने वकील आहात आणि वकील म्हणजे आज समाजामध्ये एक आदराचं स्थान आहे. वकिलाकडे जर बघितलं तर वकील हा एक ज्ञानी माणूस म्हणून ओळखला जातो. तर आपण आज सुशिक्षित आहात, वकील पेशात आहात, तरीसुद्धा आपण साधू संतांच्या मागे जाऊन त्यांच्याकडनं आपण नामोपदेश घेत आहात. आणि आज जर समाजामध्ये जर बघितलं तर समाज हा साधू संतांकडे बघण्याचा समाजाचा जो दृष्टिकोन आहे हा वेगळा आहे. साधू संतांना ते एक ढोंगी म्हणून किंवा एक अज्ञानी आणि समाजाला लुबाडणाऱ्या व्यक्ती म्हणून बघतात. तर आपण वकील असूनसुद्धा आपण या विपरीत भक्ती साधनेकडे का वळालात? ह्याला कारण असं होतं की जर मी लहानपणापासूनच जसं बलोपासना मी करत होतो, मी 4थीला होतो, पहिल्यापासून मला गोष्टीचं आकर्षण होतं. विशेष म्हणजे ज्यावेळेस मी संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेतली, नाम घेतल्यानंतर मी त्यांची पुस्तकं वाचली आणि जवळजवळ हे सगळं करत असताना मला क्लॅरिटी आली. आणि जेवढ्या सत्संगला मी गेलेलो होतो आणि त्या सत्संगमधून मी जे पाहिलं तर माझं कधी समाधान झालं नाही या गोष्टीसाठी की मला अंतिम सत्य काय. प्रत्येक जागी मला असं व्हायचं की मी जायचो आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं न मिळाल्यामुळे, अंतिम सत्य न मिळाल्यामुळे किंवा त्यांच्या आराधना न पसनी पडल्यामुळे मला ते सोडून द्यावं लागायचं. परंतु संत रामपालजी महाराज इथं आल्यानंतर तशा माझ्या प्रश्नाची उत्तर मला मिळायला लागली. अंतिम सत्य, परमात्मा काय, किंवा आपल्या बाबतीत आपण सगळ्या साधना केल्यानंतर आपल्या अडचणी काय येतात, आपल्या घरात वाईट गोष्टी काय घडतात, लोक आजारी का पडतात, हे जे कारणं मला मिळायला लागली असती. जेव्हा मला कळालं की नाही, अंतिम परमेश्वर जो आहे ज्याबद्दल कोणीच काय सांगत नाही, ते फक्त गुरुजीच सांगतात. आणि गुरुजी ही भक्ती जी देतात ती वेदांच्या आणि गीतेच्या आधारे देतात. ते असंच काय सांगत नाही. शिवाय सर्व धर्मांच्या धर्मग्रंथाच्या आधारे त्यांनी आम्हाला ते भक्ती शिकवली आणि ते ग्रंथ मी त्यावेळेसुद्धा वाचून काढले. पण गुरुजींचे जो आल्यानंतर त्यांचे प्रवचन ऐकल्यानंतर ते ग्रंथ कळाले आणि त्याचं खरं मर्म माझ्या लक्षात आलं. मग या साधनेशी जुळून गेलो. माझा व्यवसाय हा स्वतंत्र विषय, पण माझं आध्यात्मिक ज्यासाठी मी आलेलो होतो गुरुजींकडं, तो माझा पूर्ण झालेला आहे. म्हणून मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली. सर, जसं आपण सांगत आहात की आपण संत रामपालजी महाराजांचं हे ज्ञान आपण समजून घेतलं आणि त्यानुसार आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. पण मला असं विचारायचं की आज आपण वकील पेशात आहात आणि वकील पेशामध्ये संविधानाला एक महत्त्वाचं स्थान आहे. संविधान काय म्हणतं आणि संविधानाच्या विपरीत जर एखाद्या माणसाने कृती केली तर तो गुन्हेगार म्हणून शोधला जातो. तर अध्यात्मामध्ये अशा काही प्रकारचं काही ज्ञान आहे का की ज्याला आपण ऑथेंटिक ज्ञान म्हणू शकतो आणि त्या ज्ञानानुसारच एखाद्या भगतात्माने भक्तिविधी किंवा साधना करायला हवी? माझं असं प्रामाणिक मत आहे की संत रामपालजी महाराजांनी दिलेली भक्ती साधना आणि त्याद्वारे जाणाऱ्या या गोष्टी, त्याद्वारे ज्या उपासना होतात त्या करणं हे ऑथेंटिक ठरेल आज तरी. कारण त्या मी स्वतः गेलेले आणि माझं असं प्रामाणिक मत झालेलं आहे की हीच अंतिम साधना आहे आणि ह्यातनंच माणसाला मोक्ष मिळू शकतो किंवा आध्यात्मिक प्रगती होऊ शकेल. सर, पण यासाठी काही पुरावा, असा काही ठोस पुरावा आपल्याला बघावयास मिळेल का की त्या पुराव्याच्या आधारे आपण सांगू शकाल की संत रामपालजी महाराज हेच खरं तत्त्वज्ञान देत आहेत? ह्यासाठी पुरावा असं की आज त्यांचे जेवढे जे भक्तगण आहेत आणि सर्व समाजामध्ये बाकीच्या तुम्ही आज गुरु पाहिले की अनेक पंथ आहेत, आपल्याला अनेक संत गेले. आज त्यांच्यामध्ये जे काही प्रकार समाजात चालले आहेत की ज्यामुळं लोकांचा आश्रम किंवा गुरुवर विश्वास राहिलेला नाही, तसा प्रकार संत रामपालजी महाराजांच्या बाबतीत होत नाही आहे. त्यांचे अनेक शिष्य देशभर आणि देशाच्या बाहेर देखील आहेत. हा पुरावा पुरेसा आहे. आणि त्यांनी ज्या ज्या संतांशी चर्चा केल्या त्या ऐकल्या नाही की गोष्ट स्पष्ट जाणवते की त्यांच्याकडे अंतिम सत्य आहे. कारण त्यांनी अनेकांना या बाबतीत चर्चेमध्ये माघारी घेण्यास भाग पाडलं संत रामपालजी महाराजांनी. त्यामुळं ह्यांचं जे ज्ञान जर ऐकलं तर लक्षात येतं की हे सत्य आहे. मी वकील म्हणून काम करताना मला अनेक लोकांशी संबंध येतो किंवा बऱ्याच गोष्टी आमच्या समोर येतात. संत रामपालजी महाराजांची ज्यांनी दीक्षा घेतली त्या सर्व बाबतीत मी एक गोष्ट अशी सांगू इच्छितो की समाजात हुंडाबळी किंवा हुंडा घेणे ही एक परंपरा झालेली आहे. परंतु संत रामपालजी महाराजांचे जे काही शिष्य आहेत ते कधी हुंडा घेत नाहीत. त्या हुंड्यासमोर कोणत्याही समस्या कधी निर्माण होण्याचे प्रश्न आहे. शिवाय निर्व्यसनी आहेत, कोणते व्यसन करत नाही आहेत.
त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की ह्या सगळ्या गोष्टीसाठी जे समाजावर विपरीत परिणाम होतो हुंडा घेण्यामुळं किंवा व्यसनांमुळं तो होत नाही. शिवाय जे भक्त लोक आहे संत रामपालजी महाराजांचे ते भ्रष्टाचारसुद्धा करत नाहीत. आता ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या खूप चांगल्या आहेत आणि समाजात कुठल्याही संताचे किंवा कोणत्याही प्रवचन किंवा त्यांची संगत पाहिजे त्यामुळे हे प्रकाशन जाणवणार नाही. केवळ गुरुजींच्या दीक्षेमुळं लोक असे वागतात आणि एवढ्या चांगल्या मार्गाला जातात. त्यामुळे गुन्ह्याचं प्रमाण कमी राहतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोक सुशिक्षित होऊन चांगल्या समाजाची निर्मिती होऊ शकते. मला असं वाटतं की ह्या वकिली पेशामध्ये मी हे काम करताना हे फार मला कमी जाणवलेलं आहे आणि ही खूप गरजेची गोष्ट आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी इतका प्रभावित झालो की ही दीक्षा घेणं आणि त्यानंतर त्याप्रमाणे चालणं मी निश्चित केलं आणि मी त्याप्रमाणेच वागतोय. सर, जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे अंतिम सत्य आहे. त्यासाठी आपल्याला शास्त्र, धर्मग्रंथ जे काही आपले हिंदू धर्माचे, त्याचप्रमाणे हे सर्व धर्माच्या ग्रंथ आज संत रामपालजी महाराजांचा हा खरा मार्ग आहे, याला एक बेस आहे. तर हा अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्यास आपण उत्सुक झाले आणि त्यांची नामदीक्षा घेतली तर हे बोलणं काही वावगं ठरणार नाही. पण मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि त्या सद्भक्तीला आपण लागलात, त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानंतर मला पहिला लाभ तर हा झाला की मला जो किडनी स्टोनचा खूप जुना त्रास आहे, साधारणतः 2002 पासून, त्यातनं मला सगळ्यात म्हणजे माझे 3 ऑपरेशन झाले त्या बाबतीत, परंतु ते सतत क्रिएट होतं. आता तो कमी झाला आहे, त्यामुळे माझं स्वास्थ्य आता व्यवस्थित आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस मी लास्ट टाईमला आजारी होतो खूप, की मला जेवणसुद्धा जात नव्हतं, 15 दिवस माझी अवस्था अतिशय भयानक होती. अशा वेळेससुद्धा मला गुरूंची प्रेरणा झाली की मी बरबालाला गेलो आणि तिथं मी डोकं टेकल्यानंतर मला वाटतं मी पहिल्यांदा प्रसाद आणि भंडारा घेतला होता आणि साधारणतः मी महिन्याभराने जेवलो होतो प्रथमतः. ही गुरुजींची माझी झालेली कृपा आहे. हा एक लाभ झाला. पण ह्यानंतर मला मानसिक स्वास्थ्य माझ्या रेग्युलर जीवनामध्ये मला त्यापासून खूप फायदे झाले. छोटे छोटे असे अनेक सांगता येतील, पण महत्त्वाचा हा फायदा की आध्यात्मिक फायदा, शारीरिक स्वास्थ्य, माझी आर्थिक माझी स्थैर्य आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संस्कार आणि समाजात वागण्याची किंवा दया, क्षमा, विवेक ह्या गोष्टी. अति रागीट स्वभाव असतो, राग शांत झाला आणि हे सगळे गुण वाढायला लागले आणि या गुणामुळे खूप जास्त शांतता आणि स्थैर्य मिळायला लागलं. ही फार माझ्या दृष्टीनं ही फार मोठी गोष्ट आहे. समाजाला सुद्धा गरज आहे, जी मला सुद्धा आहे. सर, जसं आपण इथं सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शिकवणीमुळे, त्यांच्या अनुग्रहामुळे आपल्यामधले जे काही अवगुण होते ते पूर्णपणे दूर झालेत. तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारखे जे आपले कलिग आहेत, जे आपले सहकारी आहेत आणि जो श्रोतावर्ग आज आपल्याला TV चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत, या सर्व समाज बांधवांना आपण काय संदेश द्याल? मी समाज बांधवांना असा संदेश देईन की या सर्वांनी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घ्यावी, त्यांचे ग्रंथ वाचन करावे आणि आपला लाभ करून घ्यावा, जेणेकरून त्यांचं आध्यात्मिक आणि हे भौतिक जीवनसुद्धा सुकर होईल. सर, जर कोणी साधकाला असं जाणवत असेल की आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर तो साधक किंवा ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? ह्याला अनेक मार्ग आहेत. जशी टीव्हीचे चॅनल आहेत ते ज्यांच्यावर ह्या संत रामपालजी महाराजांचे प्रवचन दाखवले जातात, त्याच्या खाली ते फोन नंबर्स किंवा तिथल्या नामदान सेंटरची माहिती दिलेली असती. तसेच जे ज्ञानगंगा पुस्तक वगैरे आम्ही समाजात आपण वाटतो तिथंही त्यांची माहिती दिली असते, त्याद्वारे ते नामदान सेंटरला जाऊन दीक्षा घेऊ शकतात. सर, या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? एकही पैसा नाही, काहीच पैसे द्यावे लागत नाहीत. ही संपूर्ण मोफत असते. धन्यवाद. धन्यवाद. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित
आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950